she is. Chalo, let's start, Janvi. Good Listen morning, carefully. everyone. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्याकडे 5 मिनिट्स आहेत. तुम्ही एकदम फास्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. माझं बेस्ट देते ओके तुम्हाला एक्सप्लेन करायला अबाउट अँटीबॉडीज. आजचा टॉपिक आहे माझा अँटीबॉडीज. ओके, सो सगळ्यात इम्पॉर्टंट मध्ये अँटीबॉडीज म्हणजे काय हे सोप्या भाषेत जर मी तुम्हाला सांगितलं तर ते वॉरियर्स आहेत. म्हणजे आपले बॉडीगार्ड कसे असतात ते आपले बॉडीचे गार्ड आहेत. ओके, जेव्हा आपण एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा फंगस आपल्या बॉडीला अटॅक करतो आतून, तेव्हा हे अँटीबॉडीज जनरेट होतात, आपल्या बॉडीमध्ये आपोआप क्रिएट होतात आणि ते त्यांना फाईट बॅक करतात. सो हे त्याचं सोपं मिनिंग आहे की अँटीबॉडीज नक्की काय आहेत. ओके, सो अँटीबॉडीज आर प्रोटीन जनरेटेड बाय द बॉडीज इम्युन सिस्टम टू फाईट डिझीज. जसं मी सांगितलं, आपली बॉडी स्वतःच ते अँटीबॉडीज क्रिएट करते ताकी ते पण बॅक्टेरियाज, फंगस किंवा व्हायरसेस आहेत ह्याला ती फाईट बॅक करू शकेल. ओके, सो तुम्ही त्या पिक्चर मध्ये जर बघू शकाल, इट इज अ वाय शेप्ड स्ट्रक्चर. हे जे तुम्हाला ते रेडच्या बाजूला ब्ल्यू कलरचं दिसतं आहे, सो ते स्ट्रक्चर आहे. इट इज अ वाय शेप स्ट्रक्चर. त्याला बोलतात अँटीबॉडीज. ओके, ते बॉडीगार्ड सारखे असे त्याला सराउंड करून उभे राहतात त्या व्हायरसला आणि ट्राय करतात की ते किल करेल, ते व्हायरस किल करेल किंवा मिनिमाइज करेल. Okay, so next, if a person does not produce antibodies in their body, that person can become ill. आताच मगाशी ताईने विचारलेलं कोणतरी आजारी झालं, त्यांच्या मे बी बॉडीमध्ये अँटीबॉडीज क्रिएट नसतील झाली म्हणून ते असे आजारी पडले. असेच खूप लोक असतात जे सारखे सारखे आजारी पडत असतात. वेदरचा पण काही इश्यू नसतो, काही नसतं, सगळं नॉर्मल असतं, बट तरी ते आजारी पडत असतात. का? बिकॉज त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीजची प्रोडक्शन कमी होत आहे. ओके, त्यांची बॉडी जनरेट नाही करू शकत आहे अँटीबॉडीज. ओके, बनवू नाही शकत आहे नवीन अँटीबॉडी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इम्युनोग्लोबिन. आता याच्या नावामध्येच 2 शब्द आहेत. इम्युनो म्हणजे इम्युनिटी आणि ग्लोबुलिन्स म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन्स. ओके, सो हे दोन्हीचा मिक्सचर आहे. हे इम्युनिटीशी रिलेटेड आहे. तुम्ही आता कोरोनाच्या काळामध्ये पण खूप ऐकलं असेल, अँटीबॉडीज हवेत त्यांच्या बॉडीमध्ये ते व्हायरसला किल करायला. म्हणूनच आपल्याकडे व्हॅक्सिन पण आलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की अँटीबॉडीज तर स्वतः जनरेट होतात, मग व्हॅक्सिनची काय गरज आहे, बरोबर? तर काय काय असे अँटीजेन्स असतात. अँटीजेन्स म्हणजे आपले व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस किंवा जे पण पार्टिकल्स आपल्या बॉडीमध्ये येतात थ्रू व्हेरियस थिंग्स लाईक डस्ट पार्टिकल्स असू शकतात किंवा आपण खातो त्यानी असू शकतात किंवा स्मेलनी असू शकतात. या तऱ्हेने जे पण आपल्या बॉडीमध्ये पार्टिकल्स जातात, तर त्याला फाईट करण्यासाठी जे आपल्याला लागतं अँटीबॉडीज, सो ते आपल्याला कसं जनरेट होतं हे मी तुम्हाला आता सांगते. ओके, सो अँटीबॉडीज काय करतं, आपल्या ब्लड स्ट्रीम असते त्याच्यामधनं ते ट्रॅव्हल करतं आणि ते आपल्या पूर्ण बॉडीमध्ये असतं. ओके, अँटीबॉडीज पूर्ण बॉडीमध्ये, ब्लड कुठे असतं, सगळीकडे असतं राईट, पूर्ण बॉडीमध्ये. तसंच ते अँटीबॉडीज पण आपल्या फुल बॉडीमध्ये असतात. ओके, दे कॅन बी प्रेझेंट एनिवेअर इन द बॉडी. जसं मी सांगितलं, their function is to identify bad agents called the antigens and then trigger further chemical reactions to remove the antigens from the body. जसं मी बोलली, अँटीजेन्स आर व्हायरसेस. ओके, सो ते काय असतं, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये अँटीजेन्स येत असतात, एकदम तुम्ही पिक्चर क्रिएट करा. ओके, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये अँटीजेन्स येत असतात तेव्हा हे जे अँटीबॉडीज आहेत ते स्वतःच क्रिएट होतात. ओके, आणि ते स्वतःच येतात त्या अँटीजेनला घेरायला, फुल कव्हर करायला त्या अँटीजेनला आणि त्याला डिस्ट्रॉय करायला. ओके, सो मोस्ट ऑफ द टाइम्स अँटीबॉडीज हे वर्क प्रॉपरली करतात. बट जसं मी बोलली, काय काय लोकांमध्ये एवढे प्रोड्यूसच होत नाहीत अँटीबॉडीज जेणेकरून ते त्या व्हायरसशी अटॅक करू शकतील. ओके, म्हणून आपल्याला त्यांना वेगळं व्हॅक्सिन पण द्यावं लागतं. आणि असे खूप लोक आहेत आपल्या इंडियामध्ये किंवा बाकी सगळ्या कंट्रीजमध्ये पण ज्यांना अँटीबॉडीजची जनरेशन होत नाही जास्त. ओके, सो त्यांना असे सगळे वेगळे वेगळे आपल्याला अजून बॉडीमध्ये इनपुट्स घ्यावे लागतात जेणेकरून आपण अँटीबॉडीज वाढवू शकतो. सो आपण अँटीबॉडीज कसे वाढवू शकतो आता मी ते तुम्हाला सांगते. ओके, सो विटामिन सी. विटामिन सी स्टिम्युलेट्स द फॉर्म्युलेशन ऑफ अँटीबॉडीज अँड द प्रोडक्शन. विटामिन सीचं तुम्ही जर काही खाता आहेत किंवा इनटेक करता आहे तर त्यांनी तुमचे अँटीबॉडीजचं प्रोडक्शन इन्क्रीज होऊ शकतं. ओके, सो विटामिन सी म्हणजे काय, आपलं सायट्रिक फ्रुट्स किंवा सायट्रिक जे पण व्हेजिटेबल्स आहेत लाईक ऑरेंजेस आहे
ग्रेप फ्रुट्स आहेत, स्ट्रॉबेरीज आहेत अँड टोमॅटोज आहेत. हे सायट्रिक फ्रुट्स आहेत. ओके, हे जर तुम्ही कंझ्युम करत आहात तर तुम्हाला व्हिटॅमिन सी यातून भेटणार आहेत. मी क्लिअर आहे राईट माझा आवाज? Yes, go ahead, Janvi. ओके ओके. सो सोर्सेस तर मी सांगितले व्हिटॅमिन सी चे. नंतर व्हिटॅमिन डी हे पण एक व्हिटॅमिन आहे ज्याच्याने इट हेल्प्स टू रेग्युलेट द अँटी मायक्रोबियल प्रोटीन्स दॅट कॅन डायरेक्टली किल पॅथोजन्स. आता पॅथोजन्स म्हणजे त्यांना जे मी बोलली व्हायरस ह्यानी फंगाय हे सगळे जे पॅथोजन्स आहेत त्यांना लाईक मारायला काय उपयोगी आहे तर हे सगळे आपले व्हिटॅमिन्स. ओके, जे करून आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेस मधनं भेटणार आहेत बिकॉज आपली बॉडी एवढं क्रिएट नाही करू शकत आहे. ओके, नेक्स्ट लो लेवल्स ऑफ इमोग्लोबिन्स मीन्स युअर इम्युन सिस्टम इजंट वर्किंग एज वेल एज इट शुड. दिस कॅन बी कॉज बाय मेडिसिन दॅट वीकन्स युअर इम्युन सिस्टम सच एज स्टिरॉइड्स. सो खूप लोक तुम्ही बघितली असाल जे पण जिम वगैरे करतात ते नॉर्मली त्यांचं जे पण बॉडी आहे ती स्टिरॉइड्स ते लोक घेऊन ती बॉडी बनवतात अँड इट इज फॉर अ टेम्पररी बेसिस. ओके, सो ते बनवल्यामुळे त्यांची जी बॉडी आहे ती आतून खूप खोकली होऊन जाते, वीक होऊन जाते, राईट? सो आपल्याला तसं नको आहे. आपण इकडे फुल बॉडी आतून क्रिएट करायची. आपल्याला सेल्युलर न्यूट्रिशन आपल्याला क्रिएट करायचं, आपल्या सेल्सला आपल्याला जनरेट करायचंय, राईट? सो त्यासाठी आपल्याला काय गरज आहे? आपल्याला अँटीबॉडीज क्रिएट करायची जरूरत आहे आपल्या बॉडीमध्ये, राईट? सो ते आपण आता कसं करू शकतो? नेक्स्ट स्लाइड. करेक्ट. सो जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला व्हिटॅमिन सी या फ्रुट्सनी भेटेल. पण तुम्ही ते रोज खाता का तेवढे फ्रुट्स? तेवढं तुम्हाला व्हिटॅमिन सी फक्त एका ऑरेंजनी अख्ख्या महिन्याला भेटणार आहे का? तर नाही. जसं आपल्या सेल्सला रोज नवीन-नवीन क्रिएट होतात तसंच आपल्याला नवीन-नवीन रोज व्हिटॅमिन सी इंटेक करायला लागतं, व्हिटॅमिन डी इंटेक करायला लागतं किंवा बेटा कॅरोटीन इंटेक करायला लागतं, B6 व्हिटॅमिन इंटेक करायला लागतं. तर रोज जर आपण हे इंटेक केलं तरच आपल्याला ते आपले अँटीबॉडीज नवीन रोज-रोज क्रिएट होणार आहे. करेक्ट, एकदाच खाल्ल्याने काही होणार नाही. सो आपल्याला तर हे अँटीबॉडीज आपल्या व्हिटॅमिन्स आपल्याला सगळे भेटतच आहेत बाय अवर फॉर्म्युला 1 शेक जे तुम्ही आता नेहमीच पिता, रोजच पिता. ओके, विच कंटेन्स 21 विटॅमिन्स अँड मिनरल्स. ओके, अँड विटॅमिन्स मी स्पेसिफिकली लिहिले आहेत कोणते जेणेकरून तुमचे अँटीबॉडीज क्रिएट होणार आहेत. विच इज विटॅमिन सी 15 मिलीग्राम आहे, विटॅमिन ई 5 मिलीग्राम आहे अँड विटॅमिन ए 210 आहे. ओके, सो हे सगळं तुम्हाला ऑलरेडी तुमच्या शेकमध्ये भेटतच आहे. बट असे काय काय विटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत जे तुम्हाला तुमच्या शेकमध्ये पण नाही भेटत. तर तसं का आहे? बिकॉज आपला शेक तुम्हाला माहिती एवढा टेस्टी आणि डिलिशियस असतो, राईट? सगळे एग्री करतात ह्याला. सो आपल्या या शेकमध्ये काय काय असे मिनरल्स अँड विटॅमिन्स आहेत जे टेस्टी नाही आहेत. ओके, जे आपल्याला बट तरी आपल्या बॉडीला तर रिक्वायर्ड आहे. तर ते आता आपल्याला कसे भेटणार आहे? तर ते आहे मल्टीव्हिटॅमिन. तर मल्टीव्हिटॅमिनला फॉर्म्युला 2 पण बोललं जातं. ओके, मल्टीव्हिटॅमिन अँड मिनरल अँड हर्बल टॅबलेट्स. ओके, सो हे काय आहे? इट इज अ ब्लेंड ऑफ एसेन्शियल मिनरल्स अँड विटॅमिन्स अँड हर्ब्स. ओके, सो हे अख्खं ब्लेंड आहे का खूप सारे मिनरल्स, विटॅमिन्स अँड हर्ब्सचं जे आपल्याला आपल्या शेकमध्ये नाही भेटत बट या मल्टीव्हिटॅमिन मध्ये आपल्याला ते भेटणार आहे. तर तुम्ही वेगळे बघू शकता. विटॅमिन सी 50 mg आहे, विटॅमिन ई आहे इकडे 10 mg, विटॅमिन B12 आहे. ओके, सो हे सगळे तुम्हाला जे विटॅमिन्स आहेत ते आहेत आणि मिनरल्स तर वेगळे आहेत. बट इकडे मी विटॅमिन्स का लिहिलेत फक्त कारण आपण अँटीबॉडीज टॉपिकवर आहोत आणि अँटीबॉडीज क्रिएट करायला आपल्याला हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, अजून एक आहे नेक्स्ट. ओके, या स्लाइडमध्ये नाही आहे बिकॉज माझी स्क्रीन शेअर नव्हती होत म्हणून मी दुसरी शेअर केली. तर अजून एक आहे सेल ऍक्टिव्हेटर म्हणून. तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं असेल की सेल ऍक्टिव्हेट आपले व्हायला लागतात बिकॉज जर आपले सेलच ऍक्टिव्हेट नसतील ओके तर आपली ती बॉडी फाईट बॅक कशी करेल? जेव्हा पण अँटीजेन्स येतात, व्हायरस येत आहेत, बॅक्टेरिया येत आहेत आपल्या बॉडीमध्ये तर ते आपल्या सेलला आधी कव्हर करतात आणि सेलला कव्हर केल्यावर ते एकदम डिस्ट्रॉय होत जातात सेल्स. मग त्यासाठी आपल्या सेलमध्ये पण तेवढी पॉवर हवी की ते अटॅक करून रिजनरेट केलं पाहिजे त्या सेल्सने. ओके, सो ते कसं करणार आहे? जेव्हा तुमचे सेल्स ऍक्टिव्ह असतील. ओके, आणि ऍक्टिव्ह तुमचे सेल्स केव्हा होऊ शकतात? जेव्हा आता आम्ही सगळे आणि कंझ्युमर्स पण सेल ऍक्टिव्हेटर घेतो जेणेकरून आमची जी सेल्स आहेत ती ऍक्टिव्हेट होतात आणि ट्रिलियन्स ऑफ सेल्स रिऍक्टिव्हेट होतात. तुम्ही जर सायन्स वाचलं असेल ऑब्व्हियसली तर आपल्या बॉडीमध्ये एवढे सारे सेल्स आहेत आणि ते सारे रिजनरेट व्हायला एव्हरी डे तुम्हाला पण तेवढं
हे करावं लागेल आणि तुमचे सेल्स रिजनरेट करावे लागतील. सो आपलं सेल ॲक्टिव्हेटर म्हणून पण आपलं एक प्रॉडक्ट आहे जे तुम्ही तुमच्या कोचेसकडे पुन्हा अजून विचारू शकता. ओके. ते तुम्हाला त्या प्रॉडक्टची अजून इन्फॉर्मेशन देतील. ओके. सो हो, मी तुमचे आय थिंक जास्त टाईम घेतला 5 मिनिटहून जास्त. बट येस, दिस वॉज इन्फॉर्मेशन फ्रॉम माय साइड अबाउट अँटीबॉडीज. ओके. सो कोणाला काही डाऊट आहेत का? तर तुम्ही विचारू शकता. एकदम शांत आहेत सगळे. No, कोच no, पूजा everyone was listening आता carefully and no, Janvi, everyone was listening carefully and literally antibodies are so important. म्हणजे जसं तू म्हणालीस, बऱ्याच लोकांना ह्याची नॉलेजच नसते आणि मी आजारी पडते हे बोलण्यापेक्षा मी का आजारी पडते हे कोणी स्वतःमध्ये काय म्हणतात त्याला अॅनलायझेशन करत नाही. ओके, की माझी इम्युनिटी कमी आहे का, किंवा मग माझ्या शरीरामध्ये अँटीबॉडीज मिळतात का. अँड रिअली थँक्स टू दिस हर्बल लाईफ न्यूट्रिशन लाईक यू नो कंपनी, की आपल्याला अशा इन्फॉर्मेशन दिले जातात की आपण स्वतः हेल्दी राहतोय अँड देअरफॉर वी कॅन हेल्प अदर पीपल टू स्टे हेल्दी अँड हॅपी. अँड देअरफॉर आय ऑलवेज टेल माय कोचेस दॅट you yourself has to consume all the nutrition so that when you understand the value of the nutrition, definitely you can help someone. ओके, म्हणजे उदाहरणार्थ जसं पोस्ट प्रेग्नन्सी नंतर मला डीप 9 स्टिचेस होते. ओके, आणि जसं आता ही अँटीबॉडीज म्हणाली किंवा फंगल्स म्हणाल, तर अचानक बॉडीच्या काय म्हणतात त्याला पोस्ट प्रेग्नन्सी मला लगेचच रॅशेस आले पूर्ण बॉडीवर, लाल लाल कलरचे. आय वॉज नॉट अवेअर की हे मला काय येत. आय वॉज नॉट लाईक यू नो, मी कपडे सुद्धा अंगावर घालू शकत नव्हते, इतके घाणेरडे रॅशेस मला अचानक पोस्ट प्रेग्नन्सी आले. अँड द रिझन वॉज इनटेक ऑफ मेडिसिन. 6 वर्ष ज्या बॉडीमध्ये मेडिसिन नाही गेले, ते अचानक जेव्हा मेडिसिन गेल्यानंतर ही रिॲक्शन आलेली. बट थँक्स टू माय अँटीबॉडीज. ओके, कारण का मी त्याच्या आधी 3-3.5 वर्ष कन्सिस्टंटली न्यूट्रिशन घेत होते. मी 5 डेज मध्ये रिकव्हर झाले होते. इनफॅक्ट तिथे बरेच कोचेस आहेत की त्यांनी हे विटनेस केलं असेल. अँड ड्यू आय वॉज ऑन द स्टिचेस किंवा काय, बिकॉज ऑफ द सेल ऍक्टिव्हेटर आय वॉज हॅव्हिंग, सेल ऍक्टिव्हेटर अँड ओमेगा 3. माझ्यातले सेल्स जे काही डॅमेज झाले होते प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, हे लगेच रिज्युनेट झाले. अँड ऑन द 6th डे आय वॉज सिटिंग on my stitches, feeding my baby, taking the training, and on 10th day I was dancing in the club Hawa Hawaii pe. Imagine, this was the like you know, the intense immune system we have in our body. Okay, but consistency work. पी हळद आणि हो गोरी असं होणार नाहीये. कुठलीही गोष्ट करण्यासाठी सातत्य गरजेचं आहे. बरोबर कविता? सो ह्या सातत्यानेच रिझल्ट येतो. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट कमी वेळासाठी करतो त्याचा रिझल्ट तेवढा राहत नाही. ओके, सो आज सगळ्यांनी इव्हनिंगच्या हेल्थ टॉकला यायचं. थँक्यू कोच जान्हवी, थँक्यू ऐश्वर्या फॉर दॅट अमेझिंग टेक्निकल वर्क, थँक्यू रोमा फॉर अमेझिंग टेक्निकल वर्क, थँक्यू कोच प्रणोती, okay, for that life lesson flyer, and thank you teacher Pooja for A to M workout, and thank you all people, because you all people, just because you all people come here on that click, we feel that we should serve you the best. We should give you the best of best that we can. Gets charm. So you are the USP of our like you know, of our organization. So keep smiling. आणि जेव्हा आम्ही ओरडतो किंवा काही करतो तर मला पर्सनली सगळ्यांना अपोलॉजी करायची आहे की लहान तोंडी मोठा घास घेते. कधी कधी माझ्यापेक्षा खूप मोठे असतात तरी मी त्यांना ओरडते, करा आहे. सो डोंट टेक इट पर्सनली. ओके, सी थ्रू दॅट वी आर युअर कोचेस. गुरुचं काही एज नसतो आणि तुमच्याकडनं बेस्ट करून घ्यायचंय म्हणून आरडाओरडा करावा लागतो. ओके, सो दिस इज लाईक यू नो फ्रॉम माय साइड. फिट लाईफचे प्रोग्राम प्रॉपर फॉलो करा आणि थँक्स अ लॉट गाईज, थँक्स अ लॉट. टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह, अँड डोंट फॉरगेट टू हॅव युअर शेक. बुकलेट आहे का सचिन? कसली बुकलेट? डॉक्टर सचिन पाटीलचा हा मेसेज आहे, बरोबर. बुकलेट कसली? अनम्यूट करून सांगाल का डॉक्टर सचिन? नाही, प्रोडक्टची बुकलेट आहे नाही, म्हणजे आमच्याकडे असं काही, मी म्हणजे आमची पूर्ण ऑर्गनायझेशन इन्क्लुडिंग मी, आम्ही असं बुकलेट कुठलंही देत नाही किंवा असं काही ब्रोशर्स. इट इज ऑलवेज लाईक यू नो, आम्ही
एक एक गोष्ट प्रॉपर हे करतो. हा, पण जर तुम्हाला काय रेंज ऑफ प्रोडक्ट्स आहेत हे बघायचे असतील तर ज्या वेळेला तुमचा कोच तुम्हाला अँबॅसेडर, जर तुम्ही प्रोग्राम अचीव्ह केला असेल तुमचा, तर तुमचा एक प्रेफर्ड मेंबर आयडी निघेल आणि त्या प्रेफर्ड मेंबर आयडीवर तुमचे सगळे लाईक 26 to 27 आपल्याकडे जे न्यूट्रिशन आहेत त्याचं तुम्हाला एक बॅकअप दिसेल. बाय द वे, कोणाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल ना, बरं झालं डॉक्टर सचिन तुम्ही विचारलं. प्लीज अंडरस्टँड, मी एक वेबसाईट सांगते, इनफॅक्ट मी ग्रुपमध्ये पण टाकते. कुठेही जाऊन काहीही सर्च करू नका. मी एक वेबसाईट सांगते, ती प्रॉपर जे डॉक्टर डेव्हिड हिबर आहे, डॉक्टर रायन आहेत किंवा डॉक्टर लू इग्नारो आहेत, ह्यांच्या थिसिसनी बनलेली आहे. सो ती आहे www.herbalifenutritioninstitute.com www.herbalifenutritioninstitute.com. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची कशीही माहिती ह्याच साईटवरनं बघायची. कारण का बाकी सगळे जे तुम्ही गुगल सर्च करतात ना, तिथे खूप सारे वेब सर्च असतात जे त्यांच्या पद्धतीने हाफ नॉलेज किंवा त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती नाही, तर ते तेवढं सेग्रिगेट करून सांगत नाहीत. ते एक फक्त जनरल फिलॉसॉफी सांगतात. ओके, बट ही जी आहे www.herbalifenutritioninstitute.com, इथे तुम्हाला रिअल इन्फॉर्मेशन मिळेल. येस, व्हेरी ट्रू, दिस वन. गौरवीनी बघा मॅम ग्रुपवर लिंक पाठवा. डेफिनेटली काही इन्फॉर्मेशन हवी. इनफॅक्ट आपण जे सोर्स आहोत ना, जे आम्ही सोर्स वापरतो, ओके, हे पण आम्ही तिकडनंच वापरतो, त्यांच्या थिसिस मधनं वापरतो. हे कुठल्याही गुगल सर्च मधनं आलेलं नसतं. कारण का गुगल सर्च हे त्याला पाहिजे तीच इन्फॉर्मेशन देतं. तुम्ही जर तिथे लिहिलात विराट कोहली इज अ गुड क्रिकेटर, त्याच्याबद्दल व्हावा येईल. इज विराट कोहली इज अ बॅड क्रिकेटर, त्याच्याबद्दल सगळे नेगेटिव्ह पॉइंट्स येतील. बरोबर? देव आहे का, पॉझिटिव्ह पॉइंट्स येतील. देव नाही आहे, ते पण पॉइंट्स येतील. सो गुगल इज अ थिंग की जिथे तुम्ही जे टाकाल ते तुम्हाला मिळतं. सो सगळीच उत्तरं गुगलवर मिळत नाहीत. ओके, आणि हर्बल लाईफ न्यूट्रिशन बद्दल एकतर प्रेफर्ड मेंबर असाल तर तुमच्या साईटवर तुम्हाला द ऑफिशियल साईट ऑफ हर्बल लाईफ इज www.myherballife.com. ह्याच्या पलीकडे हर्बल लाईफची कुठलीच साईट नाही आहे. प्लीज अंडरस्टँड, www.myherballife.com. तिथे तुमचं ऑथेंटिकेट आयडी म्हणतो आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्ही परचेस करू शकता डायरेक्ट हर्बल लाईफ कडनं, मध्ये कोणीच नाही. पण कुठल्याही फॉल्स साईटवर इकडे तिकडे शोधायला जाऊ नका. सगळे टॅम्पर्ड प्रोडक्ट्स आहेत. जर तुम्ही आम्हाला न सांगता कुठूनही काही घेत असेल आणि त्याचे काही साईड इफेक्ट झाले, प्लीज इतकं तरी ऑथेंटिकेशन ठेवा की कोचला सांगायला की मी तुझ्याकडनं नाही तर मी काहीतरी एक्सपेरिमेंट करायला गेले आणि त्याच्यामुळे माझे साईज. सो डोंट टेक आर नेम. बऱ्याच मी बघितलेले 2-3 देन प्लीज डोंट टेक की नम्रता आणि रुपेश शिंदेच्या ऑर्गनायझेशन मध्ये मी वर्कआउट्स करत होते किंवा ऑर एल्स असं पण नका की अरे ते मी हर्बल लाईफ केलं ना म्हणून मला हा त्रास झाला. डोंट डू दिस. कारण का हे बॅड रिव्ह्यूज अशा लोक टाकतात. आणि 10 लाख इंडियामध्ये सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. हे ऑफिशियल हर्बल लाईफ बरोबर जे अटॅच आहेत त्यांना सगळ्यांनाच पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. एक माणूस नाही की ज्याला नेगेटिव्ह रिझल्ट आहे. नेगेटिव्ह रिझल्ट या अशा लोकांना मिळतात की जे फॉल्स अनऑथेंटिकेट साईटवरनं काहीतरी एक्सपेरिमेंट करायला जातात विदाउट ऑफिशियल कोच. राईट कोच पण मिळणं खूप गरजेचं आहे. कारण का प्रोडक्ट सांगणार नाहीये तुम्हाला कसं करायचं, काय करायचं. मार्केटमध्ये डबे विकणारे बरेच मिळतील. प्रॉपर राईट अमाऊंट जे कोचेस असतात नाही का, हे खूप कमी आहेत. वेलनेस कोच आणि आमची टीम पूर्णपणे ह्याच्यामध्येच जास्त युएसपी आमचा. वी आर वेलनेस कोचेस, नॉट डबे बेचणे वाले. वी सर्व यू विथ द बेस्ट विथ अन ऑथेंटिकेट अँड फॅक्ट नॉलेज. हे मला पर्पजली बोलायचं होतं कारण का 2-3 दिवस हे मी बघितलेलं आहे. ओके, मग असं झालं तसं झालं, डोंट कम अप विथ अस. अच्छा अगर चाहिए तो अच्छा ही याने त्याच गोष्टीकडे तुम्हाला वळणं गरजेचं आहे. ओके, सो काही एक्सपेरिमेंट नका करू, नॉलेज घ्या. आणि जर करणार असाल तर ती तुमची पूर्ण गॅरंटी आहे. डोंट टेक आर नेम. फाईन, इज इट ओके एव्हरीवन? अनबिलिव्हेबल. थँक यू, टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह.